मित्रांनो, एका अज्ञात व्यक्तीने मनोजदादा जरांगे पाटील यांना धमकी दिलेली आहे. एका यूट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली असून कॉमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची धमकी असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरून ही धमकी दिली जात आहे. त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची किंवा बैठकीदरम्यान आतमध्ये येणाऱ्यांची सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. आणि या अनुषंगाने मनोजदादा जरांगे पाटील यांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण मराठा समाज डोळ्यात तेल घालून मनोजदादा जरांगे पाटील यांचं संरक्षण करत आहे. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन हे समाजासाठीच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीसाठी, प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये जी उलथापालथ होणार आहे, समाजकारणामध्ये जी उलथापालथ होणार आहे, सध्या भारतीय जनता पार्टीला रोखणारं कोणीही नाही. जे विरोधी पक्षामध्ये आहेत, जे काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे आहे, शरद पवार आहे, एक प्रकारे हे भारतीय जनता पार्टीचीच बी टीम असल्यासारखे आहेत. म्हणजे भाजप आणि काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि उद्धव ठाकरे, मित्रांनो, हे सर्व एकमेकांचे सगळे सोयरी आहेत, एकमेकांचे पाहुणे रावळे आहे. यांचा एकमेकामध्ये आतुडा गुतुडा झालेला आहे आणि त्यामुळे हे लोक समाजाचं कधीही भलं करणार नाहीत. या लोकांची जी भांडणं आहेत ती फक्त खाण्यासाठी आहेत. या लोकांची भांडणं फक्त आपला हिस्सा कसा मजबूत होईल एवढ्यासाठीच आहे. बाप एका पक्षाकडून उभा आहे, चुलता एका पक्षाकडून उभा आहे, अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. म्हणजे कोणीही निवडून जरी आलं तरी पद आपल्या घरात कसं येईल अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि घराणेशाहीने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेढून टाकलेलं आहे. जो रावसाहेब दानवे मनोजदादा जरांगे पाटील यांना म्हणत होता की जरांगे पाटलांच्या तोंडातून तुतारीचा वास येतो, तो रावसाहेब दानवे 3 दिवस झालं मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे मित्रांनो, विचार करा, या लोकांचे किती धाबे दणाणलेले आहेत. आणि अशामध्ये मनोजदादा जरांगे पाटील अनेकांच्या डोळ्यावर येणं साहजिक आहे आणि त्यामुळे मित्रांनो सावध राहणं गरजेचं आहे. कोणतो बिश्नोई गँग वगैरेचा यामध्ये काही संबंध असण्याचा प्रश्न नाही. त्या अनुषंगाने पोलीस त्यांचं काम करतील. परंतु मित्रांनो, या माध्यमातून दुसरा कोणीतरी येऊन अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो. त्यामुळे सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपली सुरक्षा ही आपण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या देशामध्ये भाईचाराचं, कायदा व्यवस्थेचं, संविधानाचं, समाजाचं, लोकांचं कोणालाही काही देणं घेणं नाही. प्रत्येकाला भांडवलशाही व्यवस्था मजबूत करायची आहे आणि या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपलं स्थान मजबूत करायचं आहे. त्यामुळे सध्या जेवढे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत हे सर्वजण भांडवलशाहीचे हस्तक आहेत. आणि ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे, या भांडवलशाही व्यवस्थेला आज तरी पर्याय नाही. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी सारखा जो पक्ष आहे, जो हिंदुत्वाच्या पायावर उभा आहे, ऍक्च्युली तो भटजी आणि शेटजी या पायावर उभा आहे. फक्त निवडणुकीसाठी, मतदानासाठी हिंदूंच्या मताची गरज लागती. त्यामुळे हिंदू हिंदू करायचं, परंतु हित मात्र फक्त भटजी आणि शेटजी यांचं साधायचं. ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे. त्यामुळेच मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना टार्गेट करत एकीकडे ओबीसींना गोंजारत असल्याचं दाखवत आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे. आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आता भाजपने ओबीसींना वाऱ्यावर सोडलेलं आहे. सध्या भाजपने जे उमेदवार दिले आहेत त्यामध्ये कुठंही झुकतं माप ओबीसींना दिलेलं नाही. म्हणजे ओबीसी DNA असता तर उमेदवारीमध्ये ओबीसींना झुकतं माप भेटलं असतं, परंतु असं काही सुद्धा झालेलं नाही. आणि उलट आता म्हणायला सुरुवात केली आहे, बटेंगे तो कटेंगे. म्हणजे आता परत भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचं कार्ड खेळत आहे आणि आता ओबीसीला वाऱ्यावर सोडलं आहे. ओबीसींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं तर ही एक अशी वेळ आलेली आहे, अरे अहो सगळं काही आपलं आहे,
सगळं काही आपण ठरवू शकतो. आपण आपल्या समस्या सर्वजण एकत्र येऊन सोडवू शकतो. मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम हे घटक सर्वजण सर्वसामान्य लोक जर एकत्र आले, परंतु लोक सुधारायला तयार नाहीत. आपापसामधले जे मतभेद आहेत ते सोडून द्यायला तयार नाहीत. या प्रस्थापित लोकांचे गुलाम झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, हे पक्ष काय करतात, ज्या छोट्याल्या जाती आहेत किंवा ज्या काही प्रबळ जाती आहेत त्या जातीतील काही नेत्याला, छोट्याल्या जातीतील एखाद्या नेत्याला हाताखाली धरून त्याला आमदार, खासदार, मंत्री वगैरे पद देऊन त्या नावाखाली संपूर्ण जातीचं मतदान आपल्याकडे ओढून घेतात आणि आपल्यामध्ये दुही पाडण्याचं काम करतात. आणि ॲक्च्युली हे काम कोणासाठी करतात? फक्त भांडवलशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी. भांडवलशाही व्यवस्था ही अपरिहार्यता आहे, ती राहणारच आहे. परंतु मित्रांनो, त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. या मोठ्या कंपन्यांचा एवढा हव्यास वाढलेला आहे, जसं आपण एखाद्या चित्रपटामध्ये बघतो, एखादा व्हिलन जसा असतो त्याचं कितीही झालं तरी पोट भरत नाही, हव्यास संपत नाही, अशा पद्धतीचं कामकाज या भांडवलशाही कंपन्यांचं आहे. आणि त्यामुळे त्या कंपन्या जगल्या पाहिजेत याबद्दल लोकांना काही देणं घेणं नाही. परंतु लोकांची साधी मागणी आहे, अहो आमचंही पोट आहे, आमचंही जीवन आहे, आमचेही लेकरं बाळं आहेत, त्यांनाही जगू द्या. हा निसर्ग आहे, त्याचंही संवर्धन होऊ द्या. परंतु याचं कोणालाही काही देणं घेणं नाही. ना देशाचं देणं घेणं आहे, ना कायदा व्यवस्थेचं देणं घेणं आहे, ना संविधानाचं देणं घेणं आहे. त्यामुळे हा लढा आपण मुळातून समजून घेणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने आज तरी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागं सर्वांनी ठामपणे उभा राहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.